निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। अग्नीला त्याचं काम करू दे। एक निश्चित, तो मला स्पर्शही करणार नाही आणि माझा भक्त आहे त्यालाही तो इजा करणार नाही। निश्चित असं घर जळालं त्या राखेतून माझ्या नावाने कपाळावर विभूती लाव, मग बघ मी काय करतो। हे श्री महादेव, हे श्रीनाथ, आपण या संकटातही आम्हाला वाचवलं। माझी श्रद्धा जी या पिंडीवर आहे ती सुरक्षित ठेवली, हे अक्षय पात्र सुरक्षित ठेवलं। भरून पावलो मी, घर पुन्हा तयार करता येऊ शकतं, पण या गोष्टींना जर काही झालं असतं ना तर मला खूप दुःख झालं असतं, खूप वाईट वाटलं असतं। मी लवकरात लवकर हे घर पुन्हा तयार करेन आणि तुमचं स्थान परत बनवे। पाहिलंच गोरक्ष, दृढ भक्ती आणि श्रद्धा काय करू शकते हे आपण पुन्हा पाहिलं। गुरुदेव, ज्या उद्देशाने सदाशिवचं घर जाळलं तो उद्देश साध्य झाला नाही, कारण साक्षात श्री महादेवांची कृपा आहे त्याच्यावर। ज्या पिंडीची त्याने इतकी वर्ष पूजा केली त्याला अग्निस्पर्शही करू शकला नाही। हो गुरुदेव, मला सगळ्यात जास्त काळजी होती की त्या अक्षय पात्राची, आणि ते सुरक्षित राहील। मनुष्याच्या कल्याणासाठी ते अक्षय पात्र दिलं आहे गोरक्ष। साक्षात श्री महादेवांच्या आज्ञेने ते दिलेलं आहे। जोपर्यंत श्री महादेवांची आज्ञा होत नाही, त्यांची इच्छा होत नाही, तोपर्यंत त्या अक्षय पात्राला कोणीही नष्ट करू शकणार नाही। गुरुदेव, आपण सदाशिवला सहाय्य करायला हवं। त्याला आपण एकच सहाय्य करू शकतो गोरक्ष, आणि ते म्हणजे नाथ पंथात सदाशिवने प्रवेश करावा। श्री महादेवांची सुद्धा तीच इच्छा आहे। होय, परंतु त्याची भक्तीच त्याच्या आड येते आहे। मार्ग निघेल त्याच्यावर। काही काळजी करू नका, महादेवांची पिंडी आणि नाथांनी मला जी भेटवस्तू दिली होती ती सुरक्षित आहे। मी आजपर्यंत देवाची भक्ती केली, तुम्ही महादेवांची केली, तरी असं का घडलं? आपण कधी कोणाचंही वाईट केलं नाही, आपल्यासोबतच असं का? हे बघ ललिता, ही आपली परीक्षा आहे। ह्या वेळेत आपली श्रद्धा डळमळीत होणार नाही, एवढंच बघ। पण हे दिवाळीत असं व्हायला नको पाहिजे होतं। अरे अरे सदाशिव, अरे हे असं काय झालं रे? हो काका, वाईट झालं। मला जसं समजलं तसं धावत आलो बघ मी। महादेवांची इच्छा, नाथांची इच्छा, तू काळजी करू नकोस। तसं नाही र,
मला काळजी वाटली म्हणून मी इथं आलो. सगळ्यांनी आपापल्या घरी जा. माझ्यामुळे तुमची दिवाळी दुःखात जायला नको. अरे सदाशिव, तू समत्या गावाच्या उपयोगी पडला होता. तुझ्या रेळ आल्यावर आम्ही असं निघून जाऊ का? ते काय नाही, आज गावात दिवाळी साजरी होणार नाही. शत्रूला जाळून मारण्याची रीत फार जुनी आहे. पांडवांना देखील लक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. गुरुदेव, आपण कृपा केली म्हणून सदाशिव आणि त्याची धर्मपत्नी वाचली. गोरक्ष जो सगळ्यांचं भलं करतो, सेवाभाव मनात ठेवून कार्य करतो आणि जो सत्याच्या वाटेने चालतो, त्याच्याविषयी समाजामध्ये द्वेष हा पसरवला जातोच. खरं आहे गुरुदेव. आता हे सगळं सदाशिव कसं स्वीकारतो हे महत्वाचं. सदाशिवची भक्ती फलीभूत झाली. हे ज्यांनी कोणी केलंय ना, त्यांना देवी आईने शिक्षा द्यावी. आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मग असं असताना ते आमच्याशी असं का वागले? हे बघ, जगाची ही रीत आहे. चांगलं काम करणाऱ्याला नेहमीच त्रास होतो. पण आता जपून राहायला पाहिजे बघ सदाशिव. महादेव रक्षण करतील. आता असं करा, आमच्या घरी चा, त्यानंतर आपण नवीन घर कसं बांधायचं ते ठरवू. नाही, मला ते योग्य वाटत नाही. मी आजच हे जळालेलं घर पुन्हा बांधायला घेईन. सदाशिव, काय बी म्हण, एवढं मोठं संकट येऊन गेलं पर तू अजिबात खचला नाहीस. ही लय मोठी गोष्ट आहे. ह्यातूनही मार्ग निघेल. चला. गुरुदेव, आपण प्रतीक्षा करतो आहोत, परंतु सदाशिव अजून आलेला नाही. मच्छिंद्रनाथांनी आपल्याला सांगितलंय की सदाशिवला नाथपंथाच्या गोष्टी एक एक करून शिकवायच्या, परंतु तो अजून का आला नाही हे समजत नाहीये. मग गुरुदेव, अजून आपण प्रतीक्षा करायची की काय करायचं? मला वाटत नाही तो येईल. असं का गुरुदेव? तो महादेवांना गुरु सद्गुरु मानतो कानिफा. नाथांना गुरु मानणं त्याला जमत नाहीये. परंतु गुरुदेव, ह्यात त्याची काहीच चूक नसावी. हा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे कानिफा. मग आता आपण काय करायचं? आपण श्री मच्छिंद्रनाथांना विचारू, ते काय म्हणतायत ते बघू. चल. जनार्दन, काल रात्री सदाशिवचं घर जळल्याचं कानावर आलंय माझ्या. मला काहीच कल्पना नाही याची.
अहो त्याला कशाला विचारताय? तो घराच्या बाहेर गेलाय का? हे बघा, सदाशिवचं गावात कोणीही शत्रू नाही, कोणीही त्याच्या विरोधात नाही, पण जनार्दनच्या तोंडून मात्र त्याचा सूड घेईन असं मी ऐकलं होतं. हो अण्णा, मला जर सूडच घ्यायचा असता तर घर कशाला जाळ्यांनी? सरळ त्यालाच जाळला असता ना. आणि हे बघा अण्णा, घडल्या प्रकारात माझा काही एक हात नाहीये. तुम्ही उगाच माझ्यावर आळ घेताय. नाहीतर काय, तुमचं असं आहे ना, बाहेरचे गोड आणि घरचे द्वाड. तुम्हाला बाहेरच्यांचाच पुळका जास्त आहे. मग आता मला तिथे गेलं पाहिजे. कशाला? गावचे प्रमुख आहोत आपण, त्यामुळे तिथे जाऊन बघितलं पाहिजे. सदाशिवला जर काही मदत करता आली तर ती केली पाहिजे. अहो तो अख्ख्या गावाला मदत करतोय आणि त्याला आपण काय मदत करणार? बरोबर. मला कुठेतरी या जनार्दनवरच संशय आहे, आणि ते पाप माझ्या माथी नको म्हणून मी जातोय. सदाशिव, सदाशिव, नाही बस बस. काल रात्री उशिरा कळलं मला, त्यामुळे सकाळी लगेच आलो मी. हो, रात्री झालंय सगळं. झालं ते फार वाईट झालं, पण ज्याने कोणी केलं असेल ना, त्याला मी सोडणार नाही. सदाशिव, मी तुला शब्द देतो, आजच्या आज तुझं घर परत उभं राहील. अण्णा, तुम्ही एवढं बोलले तेच खूप आहे आमच्यासाठी. तुम्ही आमच्यासाठी आधार आहात. सदाशिव, मी नुसतं बोलत नाही, तर दिलेला शब्द खरा करून दाखवतो. बोला गावकऱ्यांनो, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मग चला, लगेच कामाला लागा. हे घर आजच्या आज उभं राहिलं पाहिजे. अण्णा, मला माहित होतं अशा प्रसंगात तुम्ही मागे नाही राहणार. अण्णा, अहो, गावात आम्हाला तर कसली बी काळजी नाही बघा. तुम्ही असंच आमच्या पाठीशी उभं राहाल ना, तर आम्ही बिनगोर राहू. मग चला, आता बोलूया नको तर कामाला लागूया. चला. गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे सदाशिवला बोलवलं होतं. त्याला साधनेच्या काही गोष्टी दिल्या असत्या आणि त्याची साधनाही सुरू झाली असते, परंतु तो आलाच नाही. संभ्रमात आहे तो. कसला संभ्रम गुरुदेव? महादेव सोडून इतर कुणालाही गुरु मानायला त्याचं मन तयार होत नाहीये. याचा अंदाज होताच, परंतु हे त्याच्या भल्याचं नाही. श्री महादेवांनी त्याच्यावर कृपा केली म्हणून त्याला शिष्य म्हणून स्वीकारतो आहोत. खर तर त्याने परीक्षा द्यायला हवी होती. असं होऊ शकतं जालिंदर, त्यात एवढं आश्चर्य वाटावं असं काही नाही. त्याला योग्य पद्धतीने जर समजावून सांगितलं तर त्याला समजेल. मग आपण नेमकं काय करायचं? मी विचार करतोय की नाथ कोण आहेत हे त्याला माहित नसल्यामुळे असं होत असावं. परंतु गुरुदेव, त्याला ते समजणं सोपंही नाही.
काहीतरी सोपा मार्ग काढूयात. जनार्दन, जनार्दन, काय झालं अण्णा, बोला. फार वाटोळ झाले त्यांच्या घराचं. सदाशिवचं सगळं घर जळलंय, पण त्याच्या घरातल्या पिंडीला काहीही झालेलं नाही. जनार्दन, मला कुठेतरी संशय येतोय की हे सगळं तूच केलेस. शेवटचं सांगतोय तुला, त्या सदाशिवच्या वाट्याला जाऊ नकोस, नाहीतर तुझं काही खरं नाही. माधू, हे माधू, काय झालं मालक? बोलावलं? याला कशाला बोलावलं? खरं सांग, या सगळ्या मागे कोण आहे? अहो मालक, मला खरंच काय ठाऊक नाही. अहो, तुम्ही गावातल्या लोकांना सोडून घरातल्यांना काय विचारताय? गावात जाऊन विचारा कोणी काय केलंय ते. आज ना उद्या कळेल असते, पण यात जर तुझं नाव निघालं ना जनार्दन, तर मी तुला सोडणार नाही. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. स्वामी, आता काय करणार आहात तुम्ही? आराध्यावर इतकं प्रेम आहे की दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात कोणालाही भक्त स्वीकारायला तयार नसतो. आणि सदाशिवचंही तसंच आहे. पण नाथांना तुम्ही आदेश दिला होता की त्यांचं गुरुपद स्वीकारावं म्हणून. होय पार्वती, नाथांबद्दल त्याला आदर आहेच, परंतु बालपणापासून तो माझी भक्ती करत आला आहे, म्हणून नाथांना गुरु म्हणून स्वीकारणं त्याला अवघड जात आहे. ह्यावर उपाय काय? हे त्याला कसं समजावून सांगणार? आहे, त्याला एकच मार्ग आहे. त्याला नाथांच्या मूळ रूपातलं दर्शन घडवलं. सदाशिव, झालं ना पहिल्यासारखं घर? हो, आम्ही तुमचे ऋण कधीही विसरणार नाही. अरे सदाशिव, तू मोहरा देऊन सगळ्या गावाचं ऋण फेडलंस, गोडदोड खायला दिलंस दिवाळीचं सगळ्यांना, आणि आम्ही तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का? माझ्या महादेवांना पुन्हा डोक्यावर छप्पर मिळालं, त्यांना पूजेचं स्थान मिळालं, यातच मला आनंद आहे. ललिता, आता घरात पाळणा हल्ला पाहिजे. हा ललिता, माझं स्वप्न आहे की माझ्या नातवंडांसोबत खेळेन, त्यांना अनेक श्लोक शिकवेन. बरं सदाशिव, तांदूळाची आणि जोंधळ्याची पोटी पाठवून देतो, ती ठेवून घे घरी. तेवढं नको अण्णा, श्री महादेवांच्या कृपेमुळे सगळा अन्न पुरवठा येईल. जशी तुझी इच्छा, पण काही लागलं तर संकोच करू नकोस. हो.
प्रभू, सदाशिवला गुरुची आवश्यकता आहे असं तुम्ही सांगितलं, परंतु तुम्हाला सगळंच ठाऊक आहे की त्याची तुमच्यावर एवढी भक्ती आहे की अन्य कोणालाही गुरु म्हणून स्वीकारणं त्याला शक्य नाही. परंतु श्री महादेव त्याचे गुरु होऊ शकत नाही, त्याचे आराध्य होते. मला पूर्णपणे कल्पना आहे माते, परंतु ह्यावर मार्ग काय?